हेमंत चोपडा, मनाचा कॅलिडोस्कोप या यूट्यूब मालिकेच्या 13व्या भागात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजपासून आपण आपल्याच मनात चिंता किंवा संताप निर्माण करणाऱ्या आणि इतर टोकाच्या नकारार्थी भावना निर्माण करून अस्वस्थता निर्माण करणाऱ्या निवडक कल्पना समजांची ठळक स्वरूपे किंवा रूपे पाहणार आहोत. यापुढे समजावून घेत असलेल्या सर्वच समज कल्पनांबद्दल आपापली नेमकी व्याख्या कशी असते याचाही शोध घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तसेच या कल्पनांना गैरसमजांचे सापळे असं का म्हटलं जातं आणि असे सापळे आपल्याला कसे वेळोवेळी अडकवतात, आपल्या मार्गात खोडा घालतात हे देखील समजावून घेण्याचा प्रयत्न करू. हे सगळे समज आपल्याला कळत नकळत चिंताग्रस्ततेकडे तर संतापून सोडाकडे कसे नेतात याचीही जाणीव होईल. पुढील कल्पनांच्या आहारी जाऊन आपण अनेकदा स्वतःला दोष देत बसतो, इतरांवर दोषारोपांची खैरात करतो आणि अनेक प्रसंगांना आणि परिस्थितींनाही दोष देत बसतो. या सगळ्यातून आपण अनेक गैरसमजांना बळी पडत असतो. असेच घडत असते. आपल्या वृत्तीमध्ये हटवादीपणा येतो. कशालाही महाभयंकर समजण्याची सवय आपल्याला लागते. माणूस म्हणून आपली किंवा इतरांची किंमत कमी करणे आणि अनेक गोष्टी सहन करता येत नाहीत असंही आपण म्हणत असतो. हे सगळे सापळेच असतात. साहजिकच इतके सारे प्रकार घडत गेल्यानंतर आपल्या अनेक संबंधांमध्ये तणाव, विसंवाद आणि बेबनाव निर्माण होऊन मानसिक भावनिक अस्वस्थता टिकवून ठेवणं आणि वाढवत जाणं अशा सगळ्या गोष्टी घडत जातात. पहिला समज आहे, वयाने आणि अनुभवाने प्रौढ व्यक्तीला असे ठामपणे वाटत असते की त्याच्या संबंधातील आणि त्याच्या आसपासच्या समाजातील महत्त्वाच्या सर्व व्यक्तींनी त्याच्याबद्दल प्रेम व्यक्त करून त्याला मान्यता दिली पाहिजे, कारण असे प्रेम आणि मान्यता मिळणे ही त्याच्यासाठी आवश्यकता असते. मुळात प्रेम ही संकल्पना म्हणजे नक्की काय काय अपेक्षित आहे याची आपल्या प्रत्येकाची अपेक्षा वेगवेगळी असते. आपल्यावरील प्रेमापोटी जर इतर व्यक्ती आपल्या सर्वच कृतीवर्तनांची चिरफाड करून आपण कोठे बदल करावा हे सांगणार असेल तर आपल्याला चालेल काय? दुसरी व्यक्ती जी आपल्याला महत्त्वाची वाटते त्या व्यक्तीने त्याच्या काही अटीशर्तींची पूर्तता जर आपण करणार असलो तरच मी मान्यता देईल असे सांगितले तर त्या अटीशर्तींची पूर्तता आपण करणार आहोत काय? आपल्या संबंधात येणाऱ्या अनेक व्यक्ती व्यवहाराच्या अनेक पातळीमुळे आपल्याशी संबंधित असतात. अशा वेळी त्या व्यक्ती आपल्यावर प्रेम करतात की करत नाहीत किंवा आपला स्वीकार करतात की नाहीत, म्हणजेच आपल्याला मान्यता देतात की नाहीत, अशी आपली अट पूर्ण करतायत की नाही हे आपण कसं बरं शोधणार? यातल्या कोणत्या भागाला आपण महत्त्व देणार हे आधी आपल्याला ठरवावे लागेल. आपण चांगले आहोत, आदर्श आहोत, प्रेम करण्यालायक आहोत किंवा स्वीकारण्यासाठी तसेच मान्यता देण्याच्या लायकीचे आहोत अशी व्याख्या जर आपण करणार असलो तर ती व्याख्या आपल्या संबंधात येणाऱ्या प्रत्येकाला सांगितली तर नक्की काय बरं घडेल? बहुतेक यातील निम्म्या व्यक्ती आपल्या नादाला लागणार नाहीत किंवा त्यांच्या व्याख्येत आपण बसत नाही म्हणून आपल्याशी फटकून राहतील. असे घडले तर मग मात्र आपण काय करणार आहोत? या सगळ्या प्रश्नांना आपल्याला खूप मनापासून उत्तरं शोधायला पाहिजेत. तसेच आपण प्रेम करण्यालायक किंवा मान्यता देण्यालायक आहोत हे इतर व्यक्ती जोपर्यंत आपल्याला सांगत नाहीत, कारण काय होतं माहिती आहे का की त्यांच्या कृतीतनं आपल्याला कळत नाही असं आपलं म्हणणं असतं, ते त्यांनी व्यक्त करावं, शब्दातनं बोलण्यातनं व्यक्त करावं असाही एक आपला वेडा हट्ट असतो. तोपर्यंत आपण स्वतःला आपण स्वतःचा स्वीकार करणार की नाही हा खरं तर ना प्रश्न असतो. अनेक बालकांपासून वयात येणाऱ्या मंडळींची स्वतःविषयीची प्रतिमा त्या मानाने स्पष्ट नसल्याने त्यांना त्यांच्या प्रयत्नांकरता वेळोवेळी दाद देणे आणि योग्य आणि फायदेशीर ठरते. अशा दाद देण्यातूनच त्यांना त्यांच्याविषयीच्या प्रेमाची आणि स्वीकाराची जाणीव करून देता येत असते. मात्र वयाने आणि अनुभवाने प्रौढ व्यक्ती जेव्हा या कल्पनेचे त्याच्या अस्तित्वासाठी आवश्यकतेत रूपांतर करतात तेव्हा असे व्यक्ती चिंताग्रस्त झाल्याशिवाय राहत नाहीत. आपल्यासोबतच्या अनेक संबंधातील व्यक्ती जेव्हा वेळोवेळी आपल्या संपर्कात असतात
याचाच अर्थ त्यांना आपल्याशी संबंध ठेवण्यात रस आहे असाच अर्थ निघतो, पण तो आपल्याला अनेकदा कळत नाही. आपली आठवण येणे, आपल्याशी आपुलकीने संबंध ठेवणे, अधूनमधून भेट झाली असताना संवाद साधणे, या सर्वच बाबी आपला स्वीकार आणि आपल्याविषयीचे प्रेमच खरं तर दाखवत असतात. आपल्या संबंधातील व्यक्ती महत्त्वाच्या जरी असल्या तरी त्यांचे वैयक्तिक आयुष्य असते हे अनेकदा आपण विसरतो. त्यांच्याही इच्छा, गरजा किंवा अपेक्षा असल्याने त्या अधूनमधून जरी आपल्यापासून दुरावल्या तरी त्यांचे आपल्यावर प्रेम नाही असं समजणे म्हणजे स्वतःवरून सरळ गाठणे असाच प्रकार असतो. इतरांचे लक्ष वेधण्यासाठी आपण जे खास प्रयत्न वारंवार करत असतो तेच प्रयत्न इतरांना अतिक्रमण किंवा बळजबरीसारखे भासू शकतात, ह्याच्यावर कधी आपण विचार केला आहे का? शिवाय इतर व्यक्ती आपला गैरफायदा घेऊ शकतील इतपत मोकळीक आणि परवानगी आपणच देत असतो असा धोकाही आपल्या वाट्याला येण्याची शक्यता वाढत जाते. आपल्याला इतरांचे प्रेम आणि मान्यता मिळावी असे वाटत असल्यास आपणच इतरांना वेळोवेळी आणि जमेल तेव्हा प्रेमाने वागवले आणि त्यांचा स्वीकार करत गेलो तर त्याची परतफेड प्रेमाने आणि आपलाही स्वीकार होण्याच्या रूपाने होत जाते. असेच घडण्याची शक्यता जास्त आहे. दुसरा समज आहे, आपण सर्वार्थाने लायक आहोत हे सिद्ध करण्यासाठी आपण कायमच परिपूर्ण म्हणजे बिनचूक आणि यशस्वी म्हणजे सक्सेसफुल असणे आवश्यक असते. ही कल्पना बाळगणारी व्यक्ती स्वतःहून चिंताग्रस्तता, नैराश्य आणि संतापाच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता जास्त आहे. इतका टोकाच्या अटी शर्ती स्वतःवर लादणे किंवा इतर कोणावरही लादणे फार तर वादविवाद, भांडणतंटे आणि विसंवादाला आमंत्रण देतात असं अनेकदा घडतं. अनेक व्यक्ती आणि अगदी आपणही अनेक कौशल्य खरं तर चुकत माकत शिकत आलेले आहोत. अगदी सायकल चालवायला शिकण्यापासून जम्बो जेट विमान चालवणाऱ्या पायलटपर्यंतचा प्रवास हा सतत सरावाने आणि चुका करत त्यातूनच शिकत जाऊन झाला आहे. एक व्यक्ती म्हणून आपण जे काही सराईतपणे आणि बिनचूक करण्यापर्यंत आलेलो आहोत त्याची सुरुवात कशी झाली याच्या आठवणी जरी शोधल्या तरी आपण ज्याला यशस्वी म्हणतो तिथपर्यंतचा प्रवास कसा अडखळत ठेचा खात झाला हेही आठवेल. मुळात आपण लायक आहोत की नाहीत हे का सिद्ध करण्याची आवश्यकता आहे या प्रश्नाच्या मुळाशी जायला हवं. कारण कितीही लायक व्यक्ती काहीही करताना रोज काही प्रमाणात बदलत असते. त्याचे विचारही बदलत असतात. वेळ आणि काळ बदललेला असतो. वर्तमान काळ कालच्या भूतकाळापेक्षा वेगळा असतो आणि अपेक्षाही काही प्रमाणात बदललेल्या असतात. अनेकदा इतरांचे यश, त्याला मिळणारी प्रसिद्धी आणि त्याचा बोलबाला आपल्यामध्ये इरेसरी निर्माण करतात, कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट निर्माण करतात. यातूनच स्पर्धा करण्याची वृत्ती निर्माण होते. याला दुसऱ्याचा हेवा वाटून बरोबरी करण्याचा प्रयत्न असंही म्हणता येईल. इतरांशी तुलना करून आपल्यात बदल होत असेल तर स्वतःची प्रगती करण्याचा प्रयत्न हा एक प्रकारे योग्य असतो. मात्र जर स्वतःमध्ये बदल न करता फक्त दुसऱ्याकडे आहे तसेच आपल्याकडे असले पाहिजे असा हट्ट आपल्या वाट्याला अपेक्षाभंग, अपयश आणि मत्सर यांच्या शिवाय दुसरं काहीही आणत नाही आणि आपण यात अडकू शकतो. यातून संताप, द्वेष, चिंता वाढत जाते. आपल्या प्रत्येकात अनेक क्षमता असतात, पण त्या न चाचपता किंवा न तपासता किंवा त्यांचा शोध न घेता जेव्हा आपण स्पर्धेत उतरतो तेव्हाचे अपेक्षाभंग आपल्यात कमीपणाची भावनाही निर्माण करतात. फक्त तुलना करून जेव्हा अपयश येते तेव्हा आपण खरोखरच जे काही करू किंवा मिळवू शकतो अशी शक्यतासुद्धा खूप कमी होत जाते. तर दुसऱ्यामध्ये काही वेगळ्या क्षमता असू शकतात अशी शक्यताही आपण हटवादीपणाने नाकारत जातो. अशावेळी आपण जास्तच अस्वस्थ होत जातो. अशी अस्वस्थताच आपण परिपूर्ण असावे, बिनचूक असावे किंवा यशस्वी व्हावे या कल्पनेला सुरुंग लावून आपल्याला चिंता आणि संताप अशा दुहेरी तिढ्यात अडकवतात. असा समज आपल्याला काही वेगळे करण्यापासून परावृत्त करत जातो. इतकेच नाही तर नवीन पर्याय वापरण्याची हिंमतही आपल्याला होत नाही. परिपूर्णतेचा, बिनचूकपणाचा किंवा यशाच्या सामाजिक व्याख्या जेव्हा आपण आंधळेपणाने स्वीकारतो आणि पूर्ण करू शकत नाही तेव्हा वाटणारी भीती,
चिंताग्रस्तता, न्यूनगंड, स्वतःवर दोषारोपांचे खापर फोडणे अशा दुष्टचक्राला ठरवून आमंत्रण देणे असाच प्रकार असतो. स्वतःला कमी लेखत राहिल्याने सहज मिळणारे समाधान आणि काहीतरी करण्यातला आनंदही लगेचच कमी होत जातो. परिपूर्णता, बिनचूकपणा आणि काहीही करताना यशस्वी व्हायलाच पाहिजे अशी पूर्वअट जर आपण स्वतःवर लादली नाही तर जे काही करायचे आहे ते जास्तीत जास्त चांगल्या रीतीने अनेक नवे जुने पर्याय वापरून करण्याचा प्रयत्न केलेला कधीही चांगला. यालाच परफेक्शनऐवजी एक्सेलन्सकडे जाण्याचा मार्ग असेही म्हणता येईल. काहीही करताना चुका होत असल्यास स्वतःला किंवा इतरांना दोष देण्यापेक्षा चुका कशा झाल्या, कशा टाळता येतील याचा शोध घेतला तरी चुकांचे आपण गाफील राहण्याचे प्रमाण खात्रीने कमी करता येते. आपल्या कल्पना समजांमध्ये बदल केला असता यश मिळण्याच्या किंवा अपेक्षित परिणाम होण्याच्या शक्यताही वाढत जातात. तिसरा समज आहे आपण किंवा आपल्या संबंधातील व्यक्ती या वाईट, दुष्ट, पापी, नीच किंवा विश्वासघातकी असतात. म्हणूनच स्वतःला नावे ठेवली पाहिजेत किंवा इतरांवर सतत टीका करून त्यांना दोष दिला पाहिजे आणि कठोर शिक्षाही केलीच पाहिजे. खरे तर आपण सगळेच आपला फायदा व्हावा, हित साधावे, इच्छापूर्ती व्हावी किंवा काही मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करत असतो. असे प्रयत्न करण्याचे, त्यासाठी अनेक पर्याय वापरण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकार काही मर्यादेत आपल्या सर्वांना असतो. तसेच एक व्यक्ती म्हणून आपण अनेक गुंतागुंतींच्या व्यक्तिमत्वांच्या पैलूंनी बनलेली व्यक्ती आहोत आणि आपली एखादी सवय किंवा वृत्ती हा आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा एक भागच असतो. आपण चांगले आहोत की वाईट आहोत असे स्पष्ट लेबल आपल्या कोणालाही लावणे किंवा त्याचा स्वीकार करणे याचा अर्थ आपण सगळ्याच बाबतीत चांगले आहोत किंवा वाईट आहोत असा होत नाही. म्हणूनच आपण सगळेच कायमच चांगले किंवा वाईट असत नसतो. मुळात आपल्या सर्वांवर लहानपणापासून जे काही संस्कार झालेले आहेत, ज्या प्रकारची शिकवण आपल्याला दिली गेलेली आहे आणि जेव्हा कौतुक झाले किंवा शिक्षा झाली यातून काय चांगले आणि काय वाईट या विषयाच्या कल्पना समजांची लागवड केली गेली आहे. असं सगळं घडत आलेलं आहे. यातूनच काय योग्य अयोग्य, चूक बरोबर, नीतिपूर्ण आणि अनितीचे, चांगले किंवा वाईट असे आपण स्वीकारलेले आहे. अशा ठराविक कल्पनांचा स्पष्ट स्वीकार जेव्हा आपण करतो तेव्हा त्या वास्तविक, तर्कशुद्ध आणि विवेकी किंवा व्यवहारी शहाणपणाच्या आहेत की नाहीत याची छाननी किंवा तपासणी करण्याची गरज आपल्याला वाटत नाही, हे वास्तव आहे. तसेच चांगल्या वाईटातील भेद किंवा पापपुण्याच्या व्याख्यासुद्धा तथाकथित धर्मग्रंथांमधून, सामाजिक मान्यतांमधून, प्रवचनातून, सभांमधून आणि अनेक प्रकारच्या माध्यमातून आपल्यावर वारंवार पाहायला मिळतात. खरं तर चांगले किंवा वाईट कृत्य हे काही काळांमध्ये, काही समाजांमध्ये त्या काळात खरं असेलही, पण असे काही फरक सदा सर्वदा काल त्रिकालाबाधित एकमेव सत्य आहे असेच जर आपण समजून चालणार असलो तर वरील कल्पना किमान आपल्यासाठी वास्तविक, तर्कशुद्ध आणि व्यवहारी आहे असेच आपण ठरवून चालतो. मात्र आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती सर्वार्थाने वेगळी असते. त्याच्या गरजा, अपेक्षा, इच्छा आणि महत्त्वाकांक्षा सगळ्यांपेक्षा वेगळ्या असल्याने त्यांच्या पूर्ततेसाठीचा त्याचा पर्याय आणि मार्ग वेगळा असू शकतो हेच आपण लक्षात तरी घेत नाही किंवा नाकारत असतो. याच कारणाने आपल्याला वेगळ्या पद्धतीने व्यक्त होणे, कृती करणे, वेगळ्या पर्यायांचा वापर केला गेला की त्याला वाईट, पापी, दुष्टपणाचे, नीचपणाचे कृत्य वाटते. खरे तर सार्वत्रिक आढळून येणारे वर्तन आणि एखाद्या व्यक्तीचे वेगळे वर्तन यातील वेगळेपणा कसा काय वाईट आहे याचे स्पष्टीकरण मात्र आपल्याला देता येत नाही. म्हणूनच स्वतःला किंवा इतरांना वाईट, दुष्ट, नीच किंवा पापी ठरवून आपण संतापणार असलो, सूड घ्यायला सरसावणार असलो तर किमान आपणच अशा आरोपांमागे आपल्या कोणत्या व्याख्या आहेत याचा अर्थ तपासण्याची गरज असते. आपल्या सगळ्यांच्या सर्वच प्रकारच्या संबंधांमध्ये आणि नात्यांमध्ये तणाव आणि विसंवाद निर्माण करणारी वरील कल्पना हा सगळ्यात मोठा अडसर किंवा कळीचा मुद्दा आहे, हेच आपल्या अनेकदा लक्षात येत नाही. आपल्या संबंधातील सर्व वयाच्या अनेक व्यक्ती अनावधानाने, गाफीलपणे, परिणामांच्या अज्ञानामुळे किंवा मुळातच अस्वस्थ असतील
तर त्यांच्या वागण्या बोलण्यात चुका होत असतात. अशावेळी त्या व्यक्तीने चूक केली आहे, पण आशा करू तो अशी चूक परत करणार नाही, असा विचार आपल्याला फारसा अस्वस्थ करत नाही. तसेच त्या व्यक्तीला अशा चुका कशा कमी कराव्यात किंवा टाळाव्यात यासाठी आपण सक्रिय मदतही करू शकतो. मात्र ती व्यक्तीच चुकीची आहे, कारण अशा चुका न करणे त्याला शक्य होते असे जर आपण म्हणणार असलो तर केलेली चूक वाईट, पापी, पाजी, दुष्ट व्यक्तीने केली असून त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याच्यावर आरोपांची खैरात केलीच पाहिजे, अशी असहाय्यता आपल्यात संताप, द्वेष किंवा सूडभावना निर्माण करतात. येथे आपल्या मनाच्या डिक्शनरीमध्ये चूक याचा अर्थ गुन्हा असा होतो आणि केलेल्या गुन्ह्याला शिक्षा करायलाच हवी या दृष्टीने आपण तयारी होतो. खरे तर आपल्या सगळ्यांच्या कृतीवर्तनात, वागण्या बोलण्यात, विचारांमध्ये रोज बदल होतच असतात. आपल्या सगळ्याच सवयी वृत्तींमध्ये कितीही सराईतपणा आणि सहजता असली तरी अधूनमधून नकळतपणे एखादी पायरी आपल्याकडनं गाळली जाते. अशावेळी आपले कृतीवर्तन वावगे, त्रासदायक किंवा प्रसंगी नुकसानकारकही असू शकते, एवढेच चुकीचे असू शकते. यातून आपण नेमके कोठे घसरलो, कसे घसरलो याची चाचपणी केली असता अशा चुका खात्रीने कमी करता येतात. मात्र यासाठी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहण्याची गरज नसते. आपण सगळे एक व्यक्ती म्हणून पूर्णपणे वेगळे, नवीन होऊ शकत नाही. मात्र आपल्यातील आपल्याच आणि इतरांच्या नुकसानीला, त्रासाला कमी करणाऱ्या वृत्ती किंवा सवयी मोठ्या प्रमाणावर मात्र आपण बदलू शकतो. आत्तापर्यंतच्या विवेचनातील तीनही कल्पना अवास्तविक म्हणजे नॉन रिॲलिस्टिक, तर्कदुष्ट म्हणजे इलॉजिकल आणि अव्यवहारी म्हणजे इरॅशनलच आहेत. वरील विवेचन आवडले तर आपल्या मित्रपरिचितांना जरूर फॉरवर्ड करा. पुढील भागात अशाच निवडक कल्पना समजा